नमस्कार मंडळी, गौरी होम किचन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत एकदम भारी आणि पौष्टिक असा नाश्ता, अगदी झटपट तयार होणारा मटकीचा उसळ. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी एका कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे. त्यानंतर 1 टेबलस्पून जिरा चांगला तडतडला की त्यामध्ये आपल्याला एक बारीक चॉप केलेला कांदा चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे. त्यानंतर लगेचच आपल्याला हिरवी मिरची घालून चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे. 5 ते 6 पाकळ्या कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. तो सुद्धा चांगल्या प्रकारे परतून घेऊन त्यानंतर आपल्याला टोमॅटो, अद्रक लसूणची पेस्टसुद्धा घालून चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे मी चांगल्या प्रकारे जो आपला मसाला आहे तो चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1/2 टेबलस्पून हळद घालून घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला गरम मसाला 1/2 टेबलस्पून घालून घ्यायचा आहे आणि चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे मीठ घालून आपल्याला टोमॅटो चांगल्या प्रकारे सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला मटकी मोड आलेली मटकी घालून घ्यायची आहे. तर बघू शकता नाश्त्याला ही रेसिपी एकदम झटपट आणि एकदम टेस्टी अशी रेसिपी तयार होते आणि ही एकदम कोणीही सुद्धा अगदी सहजरित्या बनवू शकेल अशी एकदम सोपी रेसिपी आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला शिजल्यानंतर आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तर बघू शकता इथे मी त्यानंतर एका प्लेटमध्ये सर्व करून घेत आहे. तर बघू शकता इथे आपली मटकी एकदम खाण्यासाठी रेडी झालेली आहे आणि दिसायलासुद्धा आणि चवीलासुद्धा एकदम भारी आणि भन्नाट अशी लागते. आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.